आजच्या म्हणण्याकरता जे शास्त्रभाग घेतले त्याचं वाचन करून पाहू. जुना करार यामधून गणनाचं पुस्तक याचा 16वा अध्याय 20 ते 30 वचन, गणना याचा 16वा अध्याय 20 ते 30 वचन, योहान शुभवर्तमान याचा 10वा अध्याय 22 ते 30, योहान 10 22 ते 30 हे वचन आपण वाचन करून पाहूया. गणना 16वा अध्याय 20 ते 30 ही वचने. परमेश्वर मोशे व अहरोन ह्यांना म्हणाला, तुम्ही ह्या मंडळीतून अलग व्हा, म्हणजे एका क्षणात मी त्यांना भस्म करीतो. तेव्हा ते पालथे पडून म्हणाले, हे देवा, सर्व देहधारी आत्म्यांचा देवा, एका मनुष्याने पाप केले म्हणून सर्व मंडळीवर कोपायमान होतोस काय? मग परमेश्वर मोशेला म्हणाला, मंडळीला सांग की तुम्ही कोरह, दाथान व अबिराम यांच्या निवासस्थानापासून निघून जा. तेव्हा मोशे उठून दाथान व अबिराम यांच्याकडे गेला आणि इस्रायल लोकांचे वडील त्यांच्या पाठोपाठ गेले. मंडळीला म्हणाला, तुम्ही ह्या दुष्ट मनुष्याच्या तंबूपासून निघून जा बरे. त्यांच्या कोणत्याही वस्तूला शिवू नका, नाहीतर त्यांच्या सर्व पापांचे भागीदार होऊन तुम्ही नाश पावाल. मग ते कोरह, दाथान व अबिराम यांच्या डेऱ्याजवळून निघून गेले आणि दाथान व अबिराम बाहेर निघाले व आपल्या बायका, मुले व तानी बाळे यांच्यासह आपल्या तंबूच्या दारापाशी उभे राहिले. तेव्हा मोशे म्हणाला, मी ही सर्व कामे आपल्याच मनाने केलेली नाहीत, तर ती करावयास परमेश्वराने मला पाठविले आहे, हे तुम्हाला दिसून येईल. इतर मनुष्यांच्या मृत्यूप्रमाणे ह्यांना मृत्यू आला किंवा इतर सर्व लोकांप्रमाणे ह्यांचे पारिपत्य झाले, तर परमेश्वराने मला पाठविले नाही असे समजा. पण परमेश्वराने काही अद्भुत गोष्ट घडवली, म्हणजे पृथ्वीने आपले तोंड उघडून ह्यांना व ह्यांच्या सर्वस्वाला गिळून टाकिले आणि हे अधोलोकात जिवंत उतरले. तर असे समजा की ह्या लोकांनी परमेश्वराला तुच्छ मानिले आहे. पुनर्स्थापनेच्या सणाच्या वेळी येशू. तेव्हा यरूशलेमेत पुनर्स्थापनेचा सण असून हिवाळा होता आणि येशू मंदिरामधील शलोमोनाच्या देवडीत फिरत होता. तेव्हा यहुद्यांनी त्याला गराडा घालून म्हटले, तुम्ही कोठवर आमची मने संशयात ठेवणार? तुम्ही ख्रिस्त असाल तर आम्हास उघड सांगा. येशूने त्यांना उत्तर दिले, मी तुम्हास सांगितले तरी तुम्ही विश्वास ठेवला नाही. जी कृत्ये मी माझ्या पित्याच्या नावाने करीतो ती माझ्याविषयी साक्ष देतात, तरी तुम्ही विश्वास ठेवत नाही. कारण तुम्ही माझ्या मेंढरांपैकी नाही. माझी मेंढरे माझी वाणी ऐकतात. मी त्यांना ओळखतो व ती माझ्या मागे येतात. मी त्यांना सार्वकालिक जीवन देतो, त्यांचा कधीही नाश होणार नाही. मी त्यांना माझ्या हातातून कोणी हिसकावून घेणार नाही. पित्याने मला जे दिले ते सर्वाहून मोठे आहे आणि पित्याच्या हातातून जे कोणी हिसकावून घेऊ शकत नाही. मी आणि पिता एकच आहो. या आठवड्यातील वचनासाठी ज्या प्रियजनांनी प्रार्थना केल्या त्यांचे विशेष करून मी प्रभूमध्ये आभार मानत आहे. जे गीत आपण गायलं, येशू तेथे असणार आणि मी पण तेथे असणार, या विश्वासाबद्दल प्रभूला धन्यवाद असो. पण देवाच्या वचनात प्रभूने एक रहस्य सांगितलं, जो कोणी माझ्या स्वर्गातील पित्याच्या इच्छेप्रमाणे करेल त्याचा स्वर्गाच्या राज्यामध्ये प्रवेश होईल. म्हणून आपल्यासमोर जे आव्हान आहे ते एकच आहे की सदैव पित्याच्या इच्छेप्रमाणे करणं अगत्याचं आहे. प्रियानो, देवाच्या वचनामध्ये आपण पाहत आहोत, मागच्या आठवड्यामध्ये आम्ही पाहिलं की प्रभू येशू यरूशलेममध्ये आला. कशा रीतीने लोकांनी त्याच्याबरोबर वादविवाद केलं,
कशा रीतीने त्याच्यावर आरोप केले गेले आणि देवाच्या वचनात आम्ही पाहतो की यहुदी लोकांना नियमशास्त्राचं खूप अभिमान आहे आणि म्हणून ते सदैव नियमशास्त्रामध्ये जात आहेत. ज्यावेळेस प्रभूने 38 वर्षाच्या दुखणेकऱ्याला बरं केलं त्यावेळेस त्याला यहुद्यांनी प्रश्न केला की तुला बाज उचलून चाल असे म्हणणारा कोण आहे? प्रियांनो, ज्या दिवशी प्रभूने 38 वर्षाच्या दुखणेकऱ्याला बरं केलं तो शाब्बात दिवस होता. शाब्बात दिवसाचा नियम होता की शाब्बात हा पवित्रपणे पाळायचा, म्हणून कुठलंही अंग मेहनतीचं काम त्या दिवशी करायचं नाही. म्हणून यहुदी लोकांनी त्याच्यावर आरोप केला गेला की हा शाब्बात मोडणारा आहे, हा शाब्बात पाळत नाही, म्हणजेच हा देवाची आज्ञा मोडतो. आणि म्हणून ते म्हणाले की या दिवशी तुला बाज उचलून चाल असं म्हणणारा कोण आहे? ते यासाठी विचारत होते की त्यांना प्रभू येशूला दूषण लावायचं होतं. त्याचप्रमाणे प्रियांनो, जेव्हा येशू म्हणाला की मी पित्यामध्ये आणि पित्यामध्ये राहतो, पित्यापासून जे काही मी ऐकलं ते मी तुम्हाला सांगत आहे, त्यावेळेस ते म्हणाले अरे हा शाब्बात मोडतो, हा देवाची आज्ञा मोडतो, हा योसेफाचा पुत्र आहे, आमच्या समोर ह्याचा जन्म झालेला आहे आणि हा पापी असताना, म्हणजे शाब्बात मोडतो आज्ञा मोडतो म्हणजे हा पापी असताना हा कसा म्हणू शकतो की मी आणि पिता एक आहोत? हा कसा म्हणू शकतो की पित्याकडून जे ऐकतो तेच मी तुम्हाला सांगत आहे? आणि म्हणून ते म्हणाले हा म्हणत आहे मी देवापासून आलेला आहे, हा विश्वास ठेवा, हा देवापासून कसं काय आला? आणि म्हणून त्या ठिकाणी ते म्हणाले की तू दुर्भाषण करतो. येशू म्हणाला तुम्ही मला मारण्यासाठी दगड उचलले, तुम्ही माझ्या अंगावर येत आहात. प्रभू येशू म्हणाला, प्रभू येशूने त्यांना विचारलं असं तुम्ही का करत आहात? यहुदी म्हणतात तू सत्कर्म केली, तू चांगलं काम केला म्हणून आम्ही तुझ्यावर दगड उचलत नाही, पण तू दुर्भाषण करतो म्हणून आम्ही तुझ्यावर दगड उचललेले आहेत. प्रियांनो, येशू म्हणाला की मी स्वर्गातून उतरलेली जिवंत भाकर मी आहे. जी भाकर मी देईल ती माझा देह या जगाच्या जीवनासाठी आहे. प्रियांनो, आणि प्रभू म्हणतो जो माझा देह खाईल तो सर्व काळ जगेल. ते म्हणाले हा आमच्या समोर पाप करत आहे, हा शाब्बात मोडत आहे आणि हा कसा काय म्हणू शकतो की मी स्वर्गातून उतरलेली भाकर आहे? हा तर साधारण मनुष्य आहे, मग हा आपला देह आम्हाला कसा खायला देऊ शकतो? आणि म्हणून त्यांनी प्रभूचे शिकवण देखील नाकारली असं आम्हाला पाहायला मिळतं. प्रियांनो, जन्मांधाला ज्यावेळेस त्यांनी दृष्टी दिली तो दिवस पण शाब्बाताचाच दिवस होता आणि पुरुषांना माहीत होतं, म्हणून पुरुषांनीच त्याच्यावर दूषण लावले आणि आरोप केले की हा शाब्बात मोडतो, हा शाब्बात पाळत नाही. त्यांच्याबरोबर यहुदी लोक होते. दुसरे लोक म्हणाले पापी मनुष्य अशी चिन्हे करू शकत नाही, पापी मनुष्य अशी चिन्हे करू शकत नाही. प्रियांनो, ते असंही म्हणाले देव बरोबर असल्याशिवाय कुणीही असले चिन्ह करू शकत नाही. याचा अर्थ असा आहे की त्या ठिकाणी दोन मतप्रवाह तयार झाले. एक येशूच्या विरोधामध्ये होते आणि एक येशूचं समर्थन करणारे होते. जो येशू शिकवत आहे ते त्यांनी मान्य केला, जे चमत्कार त्यांनी केले ते त्यांनी अनुभवले, पाहिले आणि म्हणून ते म्हणतात देव बरोबर असल्याशिवाय असली चिन्हे कुणी करू शकत नाही. म्हणजे त्यांनी विश्वास ठेवला की हा देवापासून आलेला मनुष्य आहे, येशू हा देवाने नेमस्त केलेला आहे. प्रियांनो,
आणि तरी देखील काही जण म्हणाले ह्याला वेड लागलेला आहे, ह्याला भूत लागलेला आहे. दुसरे लोक म्हणाले भूताला आंधळ्याचे डोळे उघडता येतात काय? बघा यहुदी लोकांचा विश्वास, भूताला आंधळ्या लोकांचे डोळे उघडता येतात काय? म्हणजे डोळे कोण उघडतं मग? नाही का, देवच ना, दृष्टी देणारा देव आहे. आणि येशू हा त्या देवाचा पुत्र आहे, हा तारणारा आहे, हा मसीहा आहे. अशा प्रकारे प्रियांनो त्या ठिकाणी ते बोलू लागले. आणि म्हणून येशू म्हणाला अजूनही तुम्ही विश्वास ठेवत नाही. मग मी जी कार्य करतो ती पित्याची कार्य आहेत. पिता जे मला सांगतो तेच मी करत आहे. ही कार्य माझ्याविषयी साक्ष देतात की पित्याने मला पाठवलेला आहे. पण तरी देखील तुम्ही विश्वास ठेवत नाही काय? मग येशू म्हणाला तुम्ही माझ्या मेंढरांपैकी नाही. याचा अर्थ आहे की ते येशूच्या कळपातले नाहीत. मग प्रश्न आहे ते कोणत्या कळपातले आहेत? त्यांचा मेंढपाळ कोण आहे? ते कोणत्या मेंढरांपैकी आहेत? कारण येशू स्पष्ट त्यांना म्हणत आहे की तुम्ही माझ्या मेंढरांपैकी नाही आहात. प्रियांनो, जर प्रभू असं म्हणतो याचा अर्थ असा आहे की ते मेंढर देवाचं ऐकत नाहीत, ते मेंढर येशूच्या मागे जात नाहीत, ते मेंढर प्रभू येशूवर विश्वास ठेवत नाही की हा आमचा मेंढपाळ आहे. म्हणून देवाच्या वचनात म्हटलं की विश्वास न ठेवणाऱ्यांबरोबर काय त्याचा परिणाम होणार आहे. आणि देवाचं वचन सांगतं योहान 3:36 मध्ये, परंतु जो पुत्राचा ऐकत नाही त्याच्या दृष्टीस जीवन पडणार नाही, पण देवाचा क्रोध त्याच्यावर राहील. देवाचा क्रोध त्याच्यावर राहील जो पुत्राचा ऐकत नाही. प्रियांनो, येशू यहुद्यांना म्हणतो तुम्ही खालचे आहात, मी वरचा आहे. तुम्ही जगाचे आहात, मी जगाचा नाही. म्हणून येशू त्यांना म्हणाला मी तो आहे असा विश्वास तुम्ही न धरल्यास तुम्ही आपल्या पापात मराल. तुम्ही आपल्या पापात मराल. मी तो आहे असा विश्वास जर तुम्ही धरत नाही तर तुम्हाला पापामध्ये मरण आहे. तुम्ही माझ्या मेंढरांपैकी नाही याचा अर्थ की ते पापामध्ये आहेत. प्रियांनो, याचा अर्थ आहे की तुम्ही देवापासून नाही आहात. तुम्ही माझ्या मेंढरांपैकी नाही म्हणजे तुम्ही देवापासून नाही आहात. मग तुम्ही कोणापासून आहात? तुमचा मालक आहे तरी कोण? येशू यहुद्यांना म्हणतो ज्याने मला पाठवले तो खरा आहे. ज्या गोष्टी त्याच्यापासून मी ऐकल्या त्या मी जगात सांगतो. मी पित्याजवळ जे पाहिले ते बोलतो. बघा येशू काय म्हणाला, पित्यापासून जे ऐकलं आणि जे पाहिलं ते मी बोलतो. आता येशू त्यांना काय म्हणतो की तुम्ही तर आपल्या पित्यापासून जे ऐकले ते करता. आता हे कोणाला म्हटलेलं आहे? ज्यांना येशू म्हणाला तुम्ही माझ्या मेंढरांपैकी नाही त्यांना उद्देशून प्रभूने वचन वापरलं की तुम्ही आपल्या पित्यापासून जे ऐकता ते करता. मग यांचा पिता आहे तरी कोण? प्रियांनो, ती येशूची मेंढरं नाहीत. येशू यहुद्यांना म्हणतो तुम्ही जर माझ्या वचनामध्ये राहिलात तर खरोखर माझे शिष्य व्हाल. तुम्हाला सत्य समजेल, तुम्ही बंधनमुक्त व्हाल. येशू म्हणाला तुम्ही तुमची वचनं मजमध्ये राहावेत, सत्य तुम्हाला समजेल. अजूनही ते असत्यामध्ये आहेत, अजूनही ते बंधनामध्ये आहेत. ते भक्ती करतात, ते मंदिरामध्ये जातात, ते अर्पण देतात, ते उपासना करतात, ते प्रार्थना करतात, ते नियमशास्त्र वाचतात, सगळं काही करतात. तरी देखील येशू त्यांना म्हणतो तुम्ही माझ्या मेंढरांपैकी नाही आहात.
येशू म्हणतो की तुम्ही बंधनात आहात, पण तुम्ही बंधनमुक्त व्हाल. त्यांचा प्रतिसाद येशूला असा होता, ते असं म्हणतात, आम्ही तर अब्रामाचे वंशज आहोत, कधी कोणाच्या दास्यामध्ये आम्ही नव्हतो, तर तुम्ही बंधनमुक्त व्हा असं कसं काय म्हणू शकता? येशू म्हटला, तुम्ही अब्रामाचे वंशज आहात, अब्राम तुमचा पिता आहे हे मला चांगलं ठाऊक आहे, पण तरी देखील तुम्हामध्ये माझ्या वचनाला जागा नाही, म्हणून तुम्ही मला जीवे मारण्याचं पाहत आहात. अब्रामाने असं केलं नाही. येशू म्हणाला, जर तुम्ही स्वतःला अब्रामाची मुले म्हणतात, तर तुम्ही अब्रामाची म्हणजे आपल्या पित्याची कृत्य करा. यहुदी लोकांना अब्रामाचा अभिमान आहे, नाही का? तीन प्रकारचे लोक जगामध्ये आहेत ज्यांना अब्रामाचा अभिमान आहे. पहिले यहुदी, दुसरे मुस्लिम आणि तिसरे ख्रिस्ती. ज्याला आज आम्ही ख्रिश्चन म्हणतो, नाही का? आम्हाला अब्रामाचा अभिमान आहे. यहुदी म्हणाले, आम्ही अब्रामापासून आहोत, आमचा जन्म व्यभिचारापासून झाला नाही. म्हणजे काय? आम्ही दासीपुत्र नाही आहोत, आम्ही अभिवचनाचे संतान आहोत, म्हणून आम्हाला अब्रामाचा अभिमान आहे. येशू त्यांना म्हणाला, देव जर तुमचा पिता असता तर तुम्ही माझ्यावर प्रीती केली असती. तुम्ही माझे बोलणे समजून घेत नाही, याचे कारण हेच, तुमच्याने माझे वचन ऐकवत नाही. अब्रामाने तर माझी कृत्य केली, पण तुम्ही तीही करत नाही. अब्रामाचा विश्वास तसा तुमचा विश्वास नाही आहे. आणि म्हणून येशू त्यांना म्हणतो, तुम्ही आपला बाप सैतान याच्यापासून झाला आहात. तुमच्या बापाच्या वासनाप्रमाणे करास इच्छिता. तो प्रारंभापासून मनुष्यघातक आहे, तो सत्यामध्ये टिकला नाही आणि ते सैतानाची लेकरं आहेत. पहा, म्हणून येशू त्यांना म्हणतो, तुम्ही आपला बाप सैतान याच्यापासून झाला आहात. म्हणून मागच्या आठवड्यामध्ये जे वचन आपण वाचलं होतं, उत्पत्ती 3 अध्याय आणि त्याचा 15 ते 18 वचनामध्ये ते प्रगटीकरण दिसतं. प्रभू येशू जेव्हा सर्पाशी बोलत असताना तो म्हणतो, तू आणि स्त्री, तुझं संतान आणि तिचं संतान याच्यामध्ये मी परस्पर वैर स्थापीन. प्रियांनो, हे प्रगटीकरण आम्हाला योहान शुभवर्तमान 10व्या अध्यायामध्ये पाहायला मिळतं की या ठिकाणी 2 संतती, एक येशूचं समर्थन करणारे, एक येशूला विरोध करणारे. आणि म्हणून येशू म्हणतो, तुम्ही माझ्या मेंढरांपैकी नाही, म्हणजे तुम्ही आपल्या पित्यापासून म्हणजे त्याचं जे ऐकता तेच तुम्ही करता, म्हणजे तुम्ही सैतानाची लेकरं आहेत. प्रियांनो, परस्पर वैर आम्हाला यामध्ये पाहायला मिळालं. जे तिथं सांगितलं होतं याचा प्रत्यय आणि वास्तव आम्हाला योहान 10व्या अध्यायामध्ये आम्हाला या प्रसंगामधून पाहायला मिळतं प्रियांनो. आणि म्हणून त्या ठिकाणी म्हटलं गेलं, सैतानाची मुलं ही देवापासून नाहीत, म्हणून ते येशूला विरोध करतात. प्रियांनो, प्रभू येशूने आंधळ्याला दृष्टी दिली. याच्यामध्ये एक रहस्य आहे, एक गुज आहे. आणि ते असं आहे की ज्यावेळेस प्रभू येशू पुन्हा त्या मनुष्याला मंदिरामध्ये भेटतो, त्यावेळेस प्रभू येशूने त्याला प्रश्न केला की मनुष्याच्या पुत्रावर तू विश्वास ठेवतोस काय? तो म्हणाला, आता ज्याला दृष्टी आली, आता तो येशूला काय म्हणतो?
तो म्हणाला की ज्याने मला दृष्टी दिली, किंवा तुम्ही मनुष्याचा पुत्र म्हणतात, असा तो कोण आहे, असा तो कोण आहे की ज्याच्यावर मी विश्वास ठेवावा. प्रियांनो, ज्यावेळेस त्याला दृष्टी दिली गेली त्यावेळेस येशू त्याच्याबरोबर बोलला. तो आंधळा असल्यामुळे त्याने येशूला पाहिलं नाही, पण येशू जे बोलत होता ते त्याने कानाने ऐकलं. आणि म्हणून त्या ठिकाणी येशू त्याला आठवण करून देतो की तू त्याला ऐकलं आहे, तू त्याला पाहत आहे आणि तू त्याला ऐकलं आहे. तू त्याला पाहत आहे, तू त्याला ऐकलं आहे. ज्यावेळेस प्रभू असं म्हणाला त्यावेळेस त्याला आठवलं की त्या दिवशी मला डोळे धुवायला सांगितलं तो आवाज आणि आत्ताचा आवाज एकच आहे. ज्याने मला बरं केलं त्या दिवशी मी त्याला पाहिलं नाही, पण आज तो माझ्या समोर उभा आहे, मी त्याला पाहत आहे. ज्यावेळेस त्याने डोळ्याने पाहिलं आणि तो म्हणाला, मी मनुष्याच्या पुत्रावर विश्वास ठेवतो, मी मनुष्याच्या पुत्रावर विश्वास ठेवतो. एक आंधळा मनुष्य ज्याला प्रभूने दृष्टी दिली त्याला आंतरिक दृष्टी आम्हाला पाहायला मिळते की त्याने तो अंतःकरणात विश्वास बाळगला की हा मनुष्याचा पुत्र म्हणजे हा कोण आहे, तर हा देवापासून आहे. मनुष्य मात्रावर त्याचा अधिकार आहे. उद्धार पावलेल्यांचा तो प्रभू आहे. दुःख सहन करणारा हा देवाचा सेवक आहे. सर्व माणसांना जीवनदायी कृपा देणारा हाच तो आहे, ज्याच्यामुळं आमच्यासारख्या पापी मनुष्याला देवाचं नीतिमत्व प्राप्त होतं. हाच तो येशू आहे. म्हणूनच तो आंधळा म्हणाला की मी विश्वास ठेवतो तुम्ही मनुष्याचा पुत्र आहात. यहुद्यांचा विश्वास काहींचा होता, हा मनुष्याचा पुत्र म्हणजे योसेफाचा पुत्र. हा साधारण मनुष्य आहे, हा शाब्बात मोडतो म्हणजे पाप करतो. पहा मनुष्याच्या पुत्राला कसं रीतीने विश्वासात विभागलं गेलं. त्याने विश्वास ठेवला, पण आता हे गुज पहा कसं आहे. मी न्याय निवडासाठी जगात आलो असं येशू म्हणतो. ज्यांना दिसत नाही त्यांना दिसावे आणि ज्यांना दिसते त्यांनी आंधळे व्हावे. ज्यांना दिसत नाही त्यांना दिसावे आणि ज्यांना दिसत नाही त्यांनी आंधळे व्हावे. हे कोणासाठी तो म्हणतो? हे त्यांच्यासाठी तो म्हणाला ज्यांनी येशूला पाहिलं, ज्यांनी तो चमत्कार पाहिला तरी देखील ते येशूला नाकारत आहे, ते येशूला विरोध करत आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी तो म्हणत आहे की ज्यांना दिसतं त्यांनी आंधळे व्हावे, ज्यांना दिसतं त्यांनी आंधळे व्हावे. प्रियांनो, आंधळ्या मनुष्याने विश्वास ठेवला की हा मनुष्याचा पुत्र आहे, पण पुरुषांनी तर येशूची शिकवण नाकारली. त्याने विश्वास ठेवला नाही, पण पुरुषांना ऐकल्यानंतर खूप राग आला आणि ते येशूला म्हणतात, आम्ही काय आंधळे आहोत काय? आम्ही काय आंधळे आहोत काय? म्हणजे एक देहाने त्यांना दिसतंय, दुसरं ते म्हणतात की नियमशास्त्राचे आम्ही अभ्यासक आहोत, नियमशास्त्र आम्हाला दिलंय, नियमशास्त्र वाचण्याचा अधिकार आमचा आहे आणि म्हणून आम्हाला आत्मिक दृष्टी पण आहे. म्हणून ते म्हणतात आम्ही काय आंधळे आहोत काय? प्रियांनो, येशू त्यांना म्हणाला, तुम्ही आंधळे असता तर तुम्हाला दृष्टी असती, परंतु आम्हाला दिसते असे तुम्ही म्हणता, म्हणून तुमचे पाप तसेच राहते. तुम्हाला दृष्टी आहे असं तुम्ही म्हणता म्हणजे तुमचे पाप तसेच राहते. याचा अर्थ आहे येशू त्यांना म्हणतो, आजही तुम्ही विश्वास ठेवत नाही तर तुम्ही पापातच मरणार. त्यांना दिसतंय पण ते विश्वास ठेवत नाही प्रियांना. म्हणून प्रभू येशूने शास्त्री आणि परीशी लोकांचा निषेध करताना त्या ठिकाणी म्हटलेलं आहे की अहो शास्त्र्यांनो आणि परीशांनो, तुमची केवढी दुर्दशा होणार, कारण ते जे शिकवतात तसे आचरण करीत नाही. तुम्ही लोकांना स्वर्गाचे राज्य बंद करत आहात. तुम्ही स्वतःही जात नाही आणि तुम्ही दुसऱ्यालाही जाऊ देत नाही.
तुम्ही विद्वांची घरे खाऊन टाकता. तुम्ही न्याय, दया आणि विश्वास ही सोडलेला आहे. तुम्ही चुना लावलेल्या कबरासारखे आहात, ढोंगाने व अनितीने भरलेले आहात. म्हणून प्रभू त्या ठिकाणी म्हणत आहे, तुम्ही आंधळे असता तर तुम्हाला पाप नसते, पण आम्हाला दिसतं असं तुम्ही म्हणता, म्हणून तुमचे पाप तसेच राहते. तुम्ही चुना लावलेल्या कबरासारखे आहात. तुमच्यामध्ये ढोंग आणि अनित्य आहे, तुमच्यामध्ये असत्य आहे. तुम्ही सत्य स्वीकारत नाही, तुम्ही धर्माचरण करत नाही, तुम्ही देवाच्या आज्ञेप्रमाणे चालत नाही. आणि म्हणूनच त्या ठिकाणी प्रभू म्हणतो, तुम्ही पापातच मराल. त्यांचा जन्म त्याच्यासाठी झाला. जे प्रभूला विरोध करणारे होते त्यांच्याविषयी शास्त्रामध्ये जेव्हा मी अध्ययन करत आणि वाचन करत होतं, एका ठिकाणी उल्लेख असा आहे की त्यांना त्यासाठीच निवडलं होतं. म्हणूनच येशू म्हणतो, तुम्ही माझ्या मेंढरांपैकी नाही, तुम्ही माझ्या मेंढरांपैकी नाही. प्रियांनो, याच्यातून प्रभू येशू त्यांना सांगत आहे की अंतिम न्याय तो त्या ठिकाणी होणार आहे. तो न्याय असा आहे की जेव्हा मनुष्याचा पुत्र वैभवाने पवित्र देवदूतासह येईल, तेव्हा तो वैभवशाली राजासनावर बसेल. आणि मग असं म्हटलं, उजवी आणि डावीकडे. उजवीकडे ज्यावेळेस तो हात करेल, त्यास असं म्हटलंय की तो उजवीकडे त्या ठिकाणी त्या मेंढरांना, म्हणजे त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्या प्रियजनांना तो म्हणत आहे, माझ्या पित्याच्या आशीर्वादित लोक हो, या, हे राज्य जगाच्या स्थापनेपासून तुमच्यासाठी सिद्ध केलं आहे, ते वतन घ्या. पण ज्यावेळेस तो डावीकडे जात आहे, तो म्हणाला, तुम्ही माझ्या मेंढरांपैकी नाही. प्रियांनो, त्या ठिकाणी तो म्हणणार आहे, अहो शापग्रस्त हो, तुम्ही माझ्या पुढून निघून जा. सैतान व त्याचे दूत यांच्यासाठी जे सार्वकालिक अग्नी सिद्ध केला आहे, त्यात जा. डावीकडे तुम्ही माझ्या मेंढरांपैकी नाही आहेत. ज्यावेळेस त्यांचा न्याय होत आहे, तेव्हा प्रभू म्हणतो, सार्वकालिक अग्नी तुम्हासाठी नेमस्त केला, तुम्ही आता त्याच्यामध्ये जा. माझी मेंढरे माझी वाणी ऐकतात. जर्मन देशामध्ये गोष्ट आहे, ज्यावेळेस सिमन्स मिन्नो हा एक धर्मसुधारक जर्मन देशासाठी देवाने पाठवला, आणि ज्याच्यामुळं त्या ठिकाणी धार्मिक क्रांती झाली, ज्याच्यामुळं लोक विश्वासामध्ये आले आणि सत्य आचरू लागले. आणि ज्या घरामध्ये या सिमन्सनी जाऊन सुवार्थ सांगितले, त्यांचं तारण झालं. ते कॅथलिक होते अगोदर, आणि आता ते प्रभूमध्ये चालत आहेत. आणि ज्यावेळेस त्यांच्या लक्षात आलं की रोमन कॅथलिक चर्चमध्ये पाखंडीपणा आहे, खोटेपणा आहे, पवित्र शास्त्रानुसार ते आचरण करत नाही, त्यावेळेस ते आपल्या घरामध्ये उपासना करू लागले. त्यावेळेस ते आपल्या घरामध्ये प्रार्थना करू लागले, आणि ते प्रार्थना करू लागले की हे देवा, लोक अजून अंधारामध्ये आहे, त्यांना प्रकाश प्राप्त होऊ दे. पोप, बिशप आणि मंडळीचे पालक अजूनही अंधारामध्ये आहेत, त्यांना सत्य समजू दे. त्यांनी सत्य बोलण्यासाठी त्यांना मदत कर. या देशाचा सम्राट, या देशाचे अधिकारी अजूनही अंधारामध्ये आहेत, त्यांना तुझं सत्य समजू दे प्रभू. त्यांचं तारण कर. ते घरामध्ये प्रार्थना करू लागले. ज्यावेळेस पोपला या गोष्टी समजल्या आणि बिशपला, त्यावेळेस त्यांनी विरोध केला. विरोध केल्यानंतर सम्राटाला सांगितलं गेलं आणि त्यांनी आज्ञा केली की जो कोणी घरामध्ये शास्त्र वाचत असेल, जो कोणी घरामध्ये प्रार्थना करत असेल, जर तुम्ही चर्चमध्ये न येता घरात आराधना करत असेल, तर त्याला मृत्यूदंडाची शिक्षा द्यावी. आणि त्या काळामध्ये ज्यांनी प्रभूचं शिक्षण आचरलं, पवित्र शास्त्राची तत्वे आचरण केली, प्रियांनो, त्यांनी आपल्या प्राणाची आहुती त्यांना द्यावी लागले. कठीण मरणातून त्यांना जावं लागलं. शास्त्र म्हणतं, ज्याने विश्वास ठेवला ते मरणातून जीवनात पार गेलेले आहे. त्यांना माहीत होता की जरी आज आम्हाला मरावं लागणार आहे, आज आम्हाला या ठिकाणी आमचा देह ठेवावा लागणार आहे, आज पुन्हा हे जगातलं जीवन आमच्या दृष्टीस पडणार नाही, पण जे रक्त आमचं सांडलं जाणार आहे, जो प्राणाची आहुती आम्ही देत आहोत,
निश्चित येणाऱ्या काळामध्ये ते उगवणार आहे आणि 100 पट पीक या देशातून प्रभूला मिळणार आहे. 100 पट पीक या जगातून देशाला मिळणार आहे, जगाला मिळणार आहे, प्रभूला मिळणार आहे. आणि म्हणून ते आनंदाने आपल्या प्राणाची आहुती दिली. ज्यावेळेस राजासमोर उभं केलं गेलं, त्यांना सांगितलं गेलं की अजूनही तुम्ही क्षमा मागा, अजूनही तुम्ही मंदिरामध्ये या, उपासना करा, घरातल्या गोष्टी सोडा. त्यावेळेस त्यांनी सांगितलं की आय हॅव डिसाइडेड टू फॉलो जीजस. मी प्रभू येशूच्या मागं जाणार आणि प्रभू येशूच्या मागं चालणार आहे. आणि प्रियांनो, त्यांना शिक्षा दिली गेली. आणि ज्यावेळेस त्यांना शिक्षा दिली गेली त्यावेळेस त्या घरातला प्रमुख त्याला एका खांबाला बांधून ठेवला. त्याची मोठी मुलगी तिला एका खांबाला बांधून ठेवलं आणि त्याच्या पत्नीला त्याच्या बाजूला बसवलेलं आहे. आणि ज्यावेळेस हे दृश्य चालू होतं त्यावेळेस ती देवाचं स्तोत्र गाऊ लागले. त्यावेळेस तिने आपल्या नवऱ्याला आणि आपल्या मुलीला हिंमत दिली आणि धैर्याने मृत्यूला सामोरं जाण्यासाठी ती प्रार्थना करत आहे आणि ती स्तुती करत आहे. आणि प्रियांनो, तिच्या डोळ्यादेखत तिचं लेकरू आणि तिच्या पतीला जिवंत जाळलं गेलं. का तर त्यांनी घरामध्ये शास्त्र वाचलं, का तर त्यांनी घरामध्ये आराधना केली, का तर त्यांनी चर्चचा त्याग केला होता. येशू म्हणाला, माझी मेंढरे माझी वाणी ऐकतात, ती परक्याच्या मागं कधीही जात नाही. प्रियांनो, हा मेंढराचा गुणधर्म आहे की ते येशूच्या मागं चालतात, येशूच्या मागं जातात. येशू जे सांगतो ते करतात प्रियांनो. आणि म्हणूनच आम्हाला पाहायला मिळतं, येशू म्हणतो, जे मला अनुसरतात, मी दिलेल्या आज्ञा पाळत आहात, तर त्या ठिकाणी त्यांना सार्वकालिक जीवन प्राप्त झालेलं आहे. न्यायाचा प्रसंग त्यांच्यावर कधी येणारच नाही. मग देवाची वाणी जे ऐकतात त्यांचं काय होणार आहे? ऐका, जे देवाची वाणी ऐकतात त्यांचं काय होणार आहे? प्रियांनो, मृत्यूला घाबरू नका, मरणाला घाबरू नका. आपला जन्म पवित्र शास्त्र सांगतं की पापामध्ये आहे. पापामुळं आपल्याला आजार आले, पापामुळं आपल्या जीवनात व्याधी आल्या, आपले शरीर त्याच्या स्वाधीन आहे. मग आपल्याला देवाची कृपा यासाठी दिली की या पापमय शरीरामध्ये आम्हाला देवापासून मिळणारं आरोग्य मिळून आम्ही चांगलं जीवन जगावं, म्हणून त्या ठिकाणी प्रभूने रक्त सांडलं. मग तरी देखील आम्ही पाहतो की अनेकांना जगातून देव घेऊन जाताना जर्जर आजाराने मरण येतं, अतिशय वाईट वेदना होतात, शरीरामध्ये वेदना होतात, सर्व प्रकारचे त्रास होतात, सर्व प्रकारच्या आजारातून त्यांना जावं लागत आहे. अनेकांना वाटतं मला झोपेत मरण यावं, अनेकांना वाटतं मला आजारातून मरण येऊ नये, अनेकांना वाटतं प्रभूने चालतं बोलतच न्यावं, मला खाटेवर झोपून देण्याची वेळ येऊ नये. त्यासाठी एक उपाय आहे. प्रभूने तुम्हाला जगातून शांतीने घेऊन जावं असं वाटत आहे. कारण ज्यावेळेस बाळाचा जन्म होतो त्यावेळेस त्या वेदना आईला होतात, बाळ आनंदी असतं. म्हणजे आम्हाला माहीतच नाही आम्ही कसे जन्म घेतला, अज्ञानात आहोत. जसं काय त्रास कोणाला झाला? आईला. मग जन्म जर असा असेल तर मरण बी असं असावं का नसावं? मरण पण असंच पाहिजे. आणि मरण जर असं पाहिजे तर देवाकडं मागायची गरज आहे की प्रभू तू मला शांतीने जाऊ दे, अशी कृपा माझ्यावर कर, शांतीने जाऊ दे. आणि जे प्रार्थना करतात त्यांना प्रभू असंच घेऊन जातो. हे एक सत्य आहे, लक्षात ठेवा. म्हणून मृत्यू, आजार, रोग कधी घाबरू नका, येऊ द्या आलं तरी. पण तो विश्वास ठेवा की या त्रासामधूनही प्रभू मला शांतीने घेऊन जाईल, प्रभू तुम्हाला शांतीनेच नेणार. हे त्याचं अभिवचन आहे. आणि म्हणून असं म्हटलंय, जे त्याची वाणी ऐकतात ते जीवनाच्या पुनरुत्थानासाठी बाहेर येतील, आणि जे त्याची वाणी ऐकत नाही ते न्यायाच्या पुनरुत्थानासाठी बाहेर येतील. हालेलुया.
काय समजलं? जे वाणी ऐकतील ते कसे बाहेर येतील? कशासाठी बाहेर येतील? जीवनाच्या पुनरुत्थानासाठी. कशासाठी? एक आवाजात. जीवनाच्या पुनरुत्थानासाठी. मग आम्हाला मरण कसंही त्रासाचं येऊ द्या तरी घाबरू नका, कारण आम्ही त्याची आज वाणी ऐकत आहोत. म्हणून याचा परिणाम आहे की त्या दिवशी आम्ही जीवनाच्या पुनरुत्थानासाठी उठणार आहोत. आमेन. म्हणून मी म्हटलं आजाराला घाबरू नका, दुःख करत बसू नका, काय आवश्यकता नाही, कारण प्रभूने ते पुनरुत्थान दिलेलं आहे. प्रियांना, शेवटचा भाग. येशू म्हणाला, मी आणि पिता एक आहोत. मागच्या आठवड्यात मी तुम्हाला सांगितलं होतं, जो विषय मी घेतला तो विषयाचं टायटल आहे, येशू म्हणतो मी आणि पिता एक आहे. आता त्या ठिकाणी आपण येऊन थांबलेलो आहोत की पिता आणि मी एक आहे हे काय आहे हे आपण वचनातून पाहूया. आणि प्रियांनो, यहुदी लोकांचा विश्वास होता शाब्बाता देवाने निर्माण केला, म्हणून जो कोणी शाब्बात पाळत नाही ते नियमशास्त्राचा भंग करतात. येशूने तर शाब्बात दिवशी 2 चमत्कार केले. 38 वर्षाच्या पंगू माणसाला बरं केला, आंधळ्याला दृष्टी दिली. काही लोक म्हणाले याने शाब्बात मोडला. लोक येशूला पापी म्हणू लागले. येशूने आपल्या कृत्यांचं समर्थन केलं तेव्हा येशू म्हणाला, शाब्बात दिवशी रोग बरे करणं हे शस्त्रास्त्र आहे, कारण शाब्बात मनुष्यासाठी केला पण मनुष्य शाब्बातासाठी केला नाही. शाब्बात हा मनुष्यासाठी केला. शाब्बात हा मनुष्यासाठी केला. म्हणजे तो शाब्बाताचा प्रभू आहे, म्हणूनच तो म्हणाला तो शाब्बातासाठी केला. आणि मग त्या ठिकाणी येशू म्हणतो मनुष्य हा शाब्बातासाठी केला गेला नाही. म्हणून येशू म्हणाला पुढं, मी माझा पिता काम करत आहे आणि मीही काम करत आहे. पिता शाब्बात दिवशी रोग बरे करतो. तर ज्या अर्थी येशू व पिता एक आहे, त्या अर्थी येशू देखील शाब्बात दिवशी रोग बरे करतो. आणि म्हणून पिता जे काही करतो तेच तो करतो. पिता जे काही करतो ते पुत्राला दाखवतो. प्रियांनो, पिता मेलेल्यांना जिवंत करतो व तसेच पुत्रही करतो. पित्याच्या ठाई स्वतःचे जीवन आहे. पित्याच्या ठाई स्वतःचे जीवन आहे. म्हणून देवाने आदामाला निर्माण केलं, श्वास फुंकला आणि जीवन दिलं. आलं लक्षात? जीवन दिलं म्हणजे पित्याकडे जीवन आहे ते त्यांनी दिलं. मग आता पुत्र काय करतो मग बघूया. देवाचं वचन म्हणतं की पित्याच्या ठाई स्वतःचे जीवन आहे. जीवन देणे हा देवाचा गुणधर्म आहे. मग पुनरुत्थानाच्या वेळी जीवन देणे हा प्रभू येशू ख्रिस्ताचा गुणधर्म आहे. पिता जीवन देतो, पुत्रही जीवन देतो. म्हणून येशू म्हणाला, जे काय मी करतो पिता मला जे सांगतो ते करतो. म्हणून मी जे कार्य करतो ते सर्व पित्यापासून आलं आहे. दुसरी गोष्ट या ठिकाणी पाहूया. जो शास्त्रभाग वाचला, गणनाचं पुस्तक 16 अध्याय 20 ते 30 वचन. आणि मोशे त्या ठिकाणी इस्रायल लोकांना सांगतो की कोरह, दाथान आणि अबिराम यांचा निवास मंडप तुम्ही सोडा, त्यांच्यापासून तुम्ही वेगळं व्हा, कारण त्यांनी देवाच्या दृष्टीने योग्य वर्तन केलं नाही, ते पाप करत आहेत. आणि प्रियांनो, ज्यावेळेस ही गोष्ट त्यांना सांगितली गेली त्यावेळेस मोशे म्हणाला, कारण ते त्यांच्यासाठी कठीण होतं, कारण ते त्यांच्या हाडामासाचे होते, ते त्यांच्या रक्ताचे होते, ते त्यांचे नातेवाईक होते, ते त्यांच्याबरोबर राहणारे होते. त्यांना हे पचणं कठीण आहे.
त्यांना असं करणं कठीण होतं, पण तरी देखील मोशे त्यांना म्हणतो, मी ही सर्व कामे आपल्याच मनाने केली नाही, तर ती करायला परमेश्वराने मला पाठवले आहे. काय सांगतो मोशे? मी जे तुम्हाला सांगतो तो माझा निर्णय नाही, तो माझा विचार नाही, पण देवाने मला ते सांगण्यासाठी पाठवलं आणि देव जे मला सांगत आहे तेच मी तुम्हाला सांगितलेलं आहे की तुम्हाला तशाच पद्धतीने करायचं आहे. म्हणून मोशेने जेव्हा इस्रायलचं पुढारीपण केला त्यावेळेस त्याने एक प्रगटीकरण इस्रायलाला दिलं, एक संदेश इस्रायलामध्ये जाहीर केला, त्याची घोषणा केली. आणि ज्यावेळेस इस्रायल लोक त्याच्या समोर संख्येने हजर होते त्यावेळेस तो म्हणाला की आज जसं तुम्ही मला पाहत आहात, आज जसं मी तुमच्याबरोबर बोलत आहे, तसा विश्वास ठेवा की तुमच्याच भाऊबंदामधून, तुमच्याच हाडामासाचा, तुमच्याच रक्ताचा, तुमचाच नातेवाईक असा प्रभू तुमच्यामधूनच तुमच्यासाठी एक संदेष्टा पाठवणार आहे. त्याचं तुम्ही ऐका. एक संदेष्टा तुमच्यासाठी पाठवणार आहेत. मोशे हे सांगत आहे, तो म्हणजे देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त, त्याचा तारणारा, ज्याच्यामुळं त्यालाही तारण मिळालं, त्या तारणाऱ्याविषयी तो प्रगटीकरण देतो की माझ्यासारखा संदेष्टा तुमच्यामधूनच देव तुम्हाला देत आहे. म्हणून आम्हाला येशू पण हे शिकवताना पाहायला मिळतं की त्याने मला पाठवलं, त्यांनी जे सांगितलं तेच मी तुम्हाला सांगत आहे. मी माझ्या मनचं काहीच सांगत नाही, पित्यापासून जे मी ऐकलं ते मी तुम्हाला सांगितलेलं आहे. प्रियांनो, आम्हाला पाहायला मिळतं की मोशेने मध्यस्थी केली आणि तो म्हणाला, हे देवा, कारण प्रभू म्हणाला जर हे वेगळे झाले नाही तर मी या सर्वांचा नाश कराल. आणि मग मोशे काय म्हणतो? मोशे उभा राहिला, मंडळीसाठी उभा राहिला. मोशे उभा राहिला, मंडळीसाठी उभा राहिला आणि तो म्हणाला, हे देवा, तू इतका कोपायमान होऊ नकोस, इतकं निष्ठुरपणाने वागू नकोस. एका मनुष्याच्या पापासाठी तू सर्व इस्रायलाचा नाश करणार काय? आणि शास्त्र म्हणतं त्या ठिकाणी देवाने मोशेची प्रार्थना ऐकली. मोशेची प्रार्थना ऐकली. म्हणून येशू देखील ज्यावेळेस देवाचं, स्वर्गीय पित्याचं आभार मानतो, उपकार सवन करतो, त्यावेळेस तो म्हणाला, हे पित्या, मी तुझे आभार मानतो, मी तुझा उपकार सवन करतो, कारण तू माझी प्रार्थना ऐकतोस, कारण तू माझी प्रार्थना ऐकतोस. मंडळीमध्ये जे सेवा करत आहेत, मंडळीमध्ये ज्यांना पुढारीपण करायचं आहे, त्यावेळेस हे वचन लक्षात ठेवा की ज्यावेळेस मंडळीमध्ये कठीण परिस्थिती निर्माण होईल त्यावेळेस प्रार्थना करायला विसरू नका. मोशेने प्रार्थना केली. मोशेने प्रार्थना केली. आणि मग मोशे म्हणाला, शेवटचा भाग मोशे म्हणाला, ऐका, जर, आता तो यहूद्यांना म्हणतो, ऐका, जर या मनुष्यांना नैसर्गिक मरण आलं, मी तुम्हाला ज्या रीतीने सांगतो तशा पद्धतीने जर देव त्यांना घेऊन जात नाही, तर याचा अर्थ मी जे तुम्हाला सांगतो ते देवाचं नाही आहे, ते माझंच मी सांगतो, तुम्ही विश्वास ठेवू नका. पण तो म्हणाला की ज्या रीतीने मी तुम्हाला सांगत आहे त्या पद्धतीचं मरण जर यांना आलं तर निश्चित समजा की यांनी देवाला तुच्छ लेखलं आहे आणि मी जे सांगत आहे देव त्यांच्या संबंधाने ते करत आहे. आणि म्हणूनच त्या ठिकाणी प्रियांनो ते सांगण्यात आलं. आणि तो काय म्हणतो पहा, पण परमेश्वराने काय अद्भुत गोष्ट घडवली, म्हणजे पृथ्वीने आपले तोंड उघडून यांना व यांच्या सर्वस्वाला गिळून टाकिले आणि अधोलोकात जिवंत उतरले, तर असे समजा की या लोकांनी परमेश्वराला तुच्छ मानले आहे. जर भूमीने आपलं तोंड उघडलं आणि त्यांना जिवंत, त्यांच्यासह, त्यांच्या सर्व लोकांसह, त्यांच्या सर्व मालमत्तांसह जर भूमीमध्ये, पोटामध्ये घेतलं, तर निश्चित समजा यांनी देवाला तुच्छ लेखलं आहे. आणि मोशेचे शब्द संपतात न संपतात, मोशेचे वाक्य संपतात न संपतात,
तोच त्या ठिकाणी भूमीने आपलं तोंड उघडलं आणि इस्रायल लोकांच्या मंडळी देखत प्रियांनो ते सर्व लोक, त्यांची मालमत्ता, त्यांचे लोक जिवंत त्या ठिकाणी गाडले गेले. आणि लोकांना समजलं मोशे जे सांगतो ते देवापासूनच त्याने सांगितलं. मोशे हा देवापासूनच आला आणि जे तो बोलला ते सत्य आहे, म्हणून आम्हाला मोशेच ऐकलं पाहिजे. येशू तेच म्हणाला, मी देवापासून आलेला आहे, हे सत्य तुम्ही स्वीकारा. त्यांना अनुभव आला मोशे जे सांगतो ते खरं आहे. त्यांची मालमत्ता देखील नष्ट झाली. शेवटच्या काळाचं चिन्ह आहे की लोक त्याच्या मागे लागतील. आणि आज मंडळीमध्ये, जागतिक मंडळीमध्ये काय चित्र आहे? जगातले लोक धनाच्या मागे धावतात कारण ते त्यांचं जीवन आहे आणि बहुतांश ख्रिस्ती लोकही त्याच्या मागे चाललेत. हे वास्तव आहे आणि हे सत्य आहे. देवाने दाखवून दिलं जे जगातलं ते नश्वर आहे आणि ज्यावेळेस तो योजना करतो त्यावेळेस ते नष्ट होतं. त्यांची मालमत्ता त्यांच्या सहित खाली गेली. प्रॉपर्टीसाठी भांडू नका, काय उपयोग नाही. बहीण भावाला ओळख द्या, प्रॉपर्टी सोडून द्या. ती तुम्ही कमवली नाही, तुमच्या आईबापांनी कमवली म्हणून तुमच्यापर्यंत आली. पण त्याच्यासाठी भांडत बसू नका. जे मोठे आहेत घरामध्ये त्याने आपल्या भावाला आईवडिलाचं प्रेम द्यायला शिका. जे बहीण भाव आहेत ते एकमेकाला ओळख द्यायला शिका, कारण ती प्रॉपर्टी तुम्हाला वाचवणार नाही, पण तुमच्यामधली प्रीती तुम्हाला वाचवणार आहे. तुमचं घर टिकणार आहे, तुमची शांती टिकणार आहे, तुमचे आशीर्वाद टिकणार आहे. म्हणून प्रियांनो, येशू म्हणाला की मी पित्यामध्ये राहतो, पिता मजमध्ये राहतो, त्या रीतीने तुम्ही मजमध्ये राहाल आणि माझी वचने तुम्हामध्ये राहतील तर तुम्हा शांती आहे. आज त्या शांतीची आम्हाला गरज आहे. बँकेत करोड रुपये असू द्या, हातात किती मोठं सोनं नाणं असू द्या, रोज मटणही खा, पण जर जीवनात शांती नाही तर प्रियांनो लाभ काय? शांती असून मटण खा, आनंद आहे. शांती असून सोनं घाला, आनंद आहे. शांती असून चांगले कपडे घाला, आनंद आहे. पण जर शांती नाही तर हे सगळं व्यर्थ आहे. म्हणून जगाच्या संपत्तीकडे धावू नका. मग तुम्ही म्हणाल श्रीमंत असणं पाप आहे का? जमीन घेणं पाप आहे का? सोनं करणं पाप आहे का? पैसा बँकेत ठेवणं पाप आहे का? मी म्हणतो अजिबात नाही. अजिबात नाही. का नाही? तर देवाचं वचन सांगतं. येशू म्हणाला पहिल्यानं देवाचं नीतिमत्व मिळण्यासाठी झटा, म्हणजे जग आणि जगातलं सर्व काही तुम्हाला प्राप्त होईल. म्हणून जे देवाचे सेवक पवित्र शास्त्रामध्ये होऊन गेले ते सगळे धनवान झाले. गरीब कुणीच नव्हतं. योबाचं जीवन पहा, अब्रामाचं जीवन पहा, याकोबाचं जीवन पहा, योसेपाचं जीवन पहा, दानिएलाचं जीवन पहा, शास्त्यांचं जीवन पहा, संदेष्ट्याचं जीवन पहा. त्यांनी नीतिमत्व आचरलं म्हणून प्रभूने त्यांना समृद्ध केलं. श्रीमंती असू द्या ती देवापासून असू द्या, म्हणजे ती टिकेल आणि इतरांना पिढ्यानपिढ्या आशीर्वाद मिळेल. पण ती श्रीमंती जर देवापासून नसेल तर ती टिकणार नाही प्रियांनो. आणि म्हणून देवाच्या वचनात म्हटलं की माझी वचने तुम्हामध्ये असो, तुम्ही एक व्हा, म्हणजे तुमच्यामध्ये शांती राहील. आज आम्हाला त्याची गरज आहे. आज आम्हाला त्याची गरज आहे. पित्यामध्ये राहण्याची गरज आहे, वचनामध्ये राहण्याची गरज आहे, येशूमध्ये राहण्याची गरज आहे. म्हणून आपली दृष्टी त्या पर्वताकडे लावा. दावीद म्हणतो जिथून मला सहाय्य येते. परमेश्वर करो हे वचन तुम्हाला आशीर्वादित करा. त्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानले जा. तुझे राज्य जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर, तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आमच्या ऋणास ऋण सोडले तसेच तो आमच्या ऋणी आम्हास सोड, आणि आम्हास परिशेता नकोस, तर आम्हास सदापासून सोड. कारण की राज्य सामर्थ्याने करू जर का तुझीच आहे.
आणि आता सुखाने जा आणि शांतीने राहा. देवा आपला मुख प्रकाश आपणावर पाडो, आपणाकडे मुख प्रसन्न होऊन पाहो, आपलं संरक्षण करो आणि आपणा शांती देव. त्या देवबापाची प्रीती, तारणारा उद्धारक प्रभू ख्रिस्त याची कृपा आणि पवित्र आत्म्याची पवित्र सहभागिता इथं जमलेल्या प्रत्येकाबरोबर मंडळी समवेत आता आणि इथून पुढे प्रभू तुझं दुसरे येणोपर्यंत सदा सर्व काळ असो. आमेन.